मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मोर्चा झालेला आहे, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची सरकारकडून प्रतिक्रिया आलेली नाही आहे। त्यामुळे आता जेही आपले मोर्चाला पाठिंबा देणारे माननीय हरिभाऊ राठोड सर यांनी जेही जिल्ह्याच्या ठिकाणी प्रतिनिधी नेमणूक करण्यात आलेली होती, तर त्यांच्याकडून आता सर्व जेही प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि त्यांना काही प्रकारे जी आहे ते विनंती सुद्धा करण्यात आली आहे। तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता सर्व प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन द्यायला सांगितलेलं आहे। तर यामध्ये जेही प्रतिनिधी नेमणूक करून दिलेली होती त्यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे, जसे की गडचिरोलीला सुद्धा निवेदन देण्यात आले आणि मूक मोर्चा सुद्धा काढण्यात आला। त्याच प्रकारे आता बाकीचेही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सर्वांनी निवेदन द्यावे अशी जेही जिल्ह्याच्या ठिकाणी प्रतिनिधी निवडून देण्यात आलेले होते त्यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आलेली आहे। तर बघू शकता 26 जानेवारी असल्यामुळे सर्व मंत्री जिल्ह्याच्या ठिकाणी असणार आहेत। तर 26 जानेवारीला झेंडावंदन असल्यामुळे 25 तारखेला सर्व जेही जिल्ह्याचे मंत्री असेल ते त्या जिल्ह्याच्या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे त्यांना 25 तारखेपर्यंत जर आपण निवेदन दिले तर यावरती नंतरची जेही प्रोसेस असेल ती करण्यात येणार आहे अशाबद्दल सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि निवेदन देताना आपल्या ज्याही सर्व मागण्या होत्या ह्या निवेदनामध्ये देणं गरजेचं आहे आणि आपले सर्व जिल्ह्याचे निवेदन सर्व जेही मंत्री असेल पालकमंत्री असेल यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचं राहणार आहे, कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये भरपूर ठिकाणचा कार्यकाळ संपत असल्यामुळे आपल्याला थोडे निवेदन द्यावे लागेल। जर यावरती जेही आंदोलन झालं आहे त्या आंदोलनाचं प्रतिउत्तर आपल्याला अजून मिळालेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला जोपर्यंत यावरती कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत आपल्याला यासाठी निवेदन देतच राहावे लागणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। तर युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।